प्रश्न क्रमांक 1. मानव निर्मिती समस्यापैकी टिंबटिंब ही एक प्रमुख समस्या आहे. ए. पर्यावरणीय प्रदूषण. बी. जल प्रदूषण. सी. इलेक्ट्रॉनिक प्रदूषण. डी. मृदा प्रदूषण. योग्य उत्तर आहे ए. पर्यावरणीय प्रदूषण. प्रश्न क्रमांक 2. कोणत्याही उद्योगात, कारखान्यास अथवा व्यक्तीस टिंबटिंबपेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. ए. ठरलेल्या मानदंडानुसार. बी. अचूक मानदंडापेक्षा. सी. निर्धारित मानदंडापेक्षा. डी. नियमित मानदंडापेक्षा. अचूक उत्तर आहे सी. निर्धारित मानदंडापेक्षा. प्रश्न क्रमांक 3. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख जंगलाला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. ए. ताडोबा अभयारण्य. बी. मोलाई जंगल. सी. सुंदरबन अभयारण्य. डी. मानस अभयारण्य. योग्य उत्तर आहे बी. मोलाई जंगल. प्रश्न क्रमांक 4. टिंबटिंब ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ए. पारंपरिक. बी. आधुनिक. सी. अपारंपरिक. आणि डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ए. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 5. टिंबटिंब ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातली सर्वात मोठी संस्था आहे. ए. ग्रीनपीस. बी. गांधीपीस. सी. IPCC. डी. UNEP. योग्य उत्तर आहे ए. ग्रीनपीस. प्रश्न क्रमांक 6. पश्चिम बंगालमधील टिंबटिंब अभयारण्य हे वाघांसाठी राखीव आहे. ए. ताडोबा. बी. चांदोली. सी. सुंदरबन. आणि डी. मानस. योग्य उत्तर आहे सी. सुंदरबन हे वाघांसाठी राखीव अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 7. जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी टिंबटिंबला साजरा केला जातो. ए. 23 जानेवारी. बी. 5 एप्रिल. सी. 22 मे. आणि डी. 25 जून. योग्य उत्तर आहे सी. 22 मे. प्रश्न क्रमांक 8. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती टिंबटिंब आहेत. ए. प्रदेशनिष्ठ. बी. परिस्थितिकीय. आणि सी. प्रादेशिक. व डी. वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे ए. प्रदेशनिष्ठ आहेत. प्रश्न क्रमांक 9. शेकरू खार ही टिंबटिंब प्रजाती आहे. ए. निश्चित. बी. अनिश्चित. सी. जैविक. आणि डी. अजैविक. योग्य उत्तर आहे बी. अनिश्चित. प्रश्न क्रमांक 10. पर्यावरण संरक्षण हेच टिंबटिंब. ए. मूल्य शिक्षण. बी. शारीरिक शिक्षण. सी. आरोग्य शिक्षण. आणि डी. जैविक शिक्षण. योग्य उत्तर आहे ए. मूल्य शिक्षण. प्रश्न क्रमांक 11. खालील अजैविक घटकातील टिंबटिंब रासायनिक घटक होय. ए. हवा. बी. पाणी. सी. पोषक द्रव्य. आणि डी. सूर्यप्रकाश. योग्य उत्तर आहे सी. पोषक द्रव्य. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब या असेंद्रिय पदार्थ हा असेंद्रिय घटकात समाविष्ट होतो. ए. प्रथिने. बी. लोह. आणि सी. सोडियम. व डी. प्राणवायू. योग्य उत्तर आहे ए. प्रथिने. प्रश्न क्रमांक 13.
टिंबटिंब हा दुर्मिळ प्रजातीतील प्राणी आहे. ए. तनमोर, बी. पट्टेरी वाघ, सी. शकरू म्हणजे खार, डी. कस्तुरी मृग. योग्य उत्तर आहे डी. कस्तुरी मृग. प्रश्न क्रमांक 14. टिंबटिंब ही अनिश्चित प्रजाती आहे. ए. रेड पांडा, बी. गिरचे सिंह, सी. लायन डेल्ट वानर आणि डी. शेकरू खार. योग्य उत्तर आहे डी. शेकरू खार. प्रश्न क्रमांक 15. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था टिंबटिंब या ठिकाणी कार्यरत आहे. ए. मुंबई, बी. दिल्ली, सी. अहमदाबाद आणि डी. पुणे. योग्य उत्तर आहे डी. पुणे. प्रश्न क्रमांक 16. एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे टिंबटिंब विविधता होय. ए. प्रजातींची आणि बी. आनुवंशिक, सी. परिसंस्थेची आणि डी. प्राण्यांची. योग्य उत्तर आहे बी. आनुवंशिक. प्रश्न क्रमांक 17. फुलपाखरू हे कोणत्या पोषण पातळीवर आहे. ए. प्राथमिक भक्षक, बी. द्वितीय भक्षक, सी. तृतीय भक्षक आणि डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ए. प्राथमिक भक्षक. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणते मिश्राहारी उदाहरण आहे. ए. गाय, बी. नागतोडा आणि सी. अळी व डी. चिमणी. योग्य उत्तर आहे डी. चिमणी. प्रश्न क्रमांक 19. अन्नजाळ्यांमध्ये कशाचा समावेश होतो. ए. प्राथमिक भक्षकांचा, बी. द्वितीय भक्षकांचा, सी. तृतीय भक्षकांचा आणि डी. अन्नसाखळ्यांचा. योग्य उत्तर आहे डी. अन्नसाखळ्यांचा. प्रश्न क्रमांक 20. स्वयंपोषी वनस्पती या अन्नसाखळीच्या कोणत्या पातळीवर आहेत. ए. तृतीय, बी. द्वितीय पोषण आणि सी. उत्पादक आणि डी. सर्वोच्च. योग्य उत्तर आहे सी. उत्पादक. प्रश्न क्रमांक 21. मनुष्य प्राणी कोणत्या पोषण पातळीवर आहे. शाकाहारी, बी. मांसाहारी, सी. स्वयंपोषी आणि डी. मिश्राहारी. योग्य उत्तर आहे डी. मिश्राहारी. प्रश्न क्रमांक 22. समुद्रातील कोणते सजीव उत्पादक स्वयंपोषी असतात. ए. देवमासा, बी. प्लावक, सी. वनस्पती आणि डी. मासे. योग्य उत्तर आहे बी. प्लावक. प्रश्न क्रमांक 23. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास म्हणजे टिंबटिंब होय. परिस्थितिकी आणि बी. परिसंस्था, सी. वायुचक्र, डी. पर्यावरण. योग्य उत्तर आहे ए. परिस्थितिकी. प्रश्न क्रमांक 24. परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास टिंबटिंब म्हणतात. ए. पर्यावरण, बी. निश आणि सी. परिसंस्था, डी. अन्नसाखळी. योग्य उत्तर आहे सी. परिसंस्था. प्रश्न क्रमांक 25. भात पिकाचे नुकसान करणारे टिंबटिंब हे बेडकाचे भक्ष्य असते. ए. माकड, बी. बकऱ्या, सी. नागतोडा आणि डी. पक्षी. योग्य उत्तर आहे सी. नागतोडा. प्रश्न क्रमांक 26. पर्यावरणातील टिंबटिंब हा घटक जैविक घटक नाही. पर्याय क्रमांक ए. वनस्पती, बी. जल, सी. प्राणी आणि डी. सूक्ष्मजीव. योग्य उत्तर आहे बी. जल. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी टिंबटिंब ही कृती पर्यावरणातील घटकावर परिणाम करीत नाही. ए. जंगलतोड, बी. सांडपाणी जमिनीत योग्य प्रकारे मुरविणे, सी. वाहनांचा अतिवापर आणि डी.
नवनवीन रस्ते बांधणे योग्य उत्तर आहे बी. सांडपाणी जमिनीत योग्य प्रकारे मुरवणे. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी किरणोत्सारी प्रदूषणाचा होणारा परिणाम कोणता? ए. अंगावर पुळे उठणे. बी. डोळ्यांचा मोतीबिंदू आजार होणे. सी. पोटांचे विकार वाढणे. आणि डी. जनुकीय बदल घडून येणे. योग्य उत्तर आहे डी. जनुकीय बदल घडून येणे. प्रश्न क्रमांक 29 दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारात पूर्णतः बंदी टिंबटिंब यानुसार घालण्यात आलेली आहे. ए. कलम 48 अ. बी. कलम 49 क. सी. कलम 49 अ. आणि डी. वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे सी. कलम 49 अ. प्रश्न क्रमांक 30 वन्य प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंचा वापरावर बंदी टिंबटिंब कायद्यानुसार घातली आहे. ए. वन संवर्धन कायदा. बी. पर्यावरण संरक्षण कायदा. सी. जैववैद्यकीय कायदा. आणि डी. वन्यजीव संरक्षण कायदा. योग्य उत्तर आहे डी. वन्यजीव संरक्षण कायदा. प्रश्न क्रमांक 31 शासनाच्या परवानगीने खाणकाम करणे हे टिंबटिंब कायद्याने बंधनकारक केले आहे. ए. वन्यजीव संरक्षण कायदा 1972. बी. ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011. सी. वन संवर्धन कायदा 1980. डी. पर्यावरण संरक्षण कायदा 1986. योग्य उत्तर आहे सी. वन संवर्धन कायदा 1980. प्रश्न क्रमांक 32 आसाममधील जोहारहाट येथील कोकिलामुख जंगलाला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. ए. मोलाई जंगल. बी. गेंडा जंगल. सी. पायंग जंगल. डी. ताडोबा जंगल. योग्य उत्तर आहे ए. मोलाई जंगल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी टिंबटिंब ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था आहे. ए. गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल. बी. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. सी. सेंट्रल फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन. डी. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. योग्य उत्तर आहे डी. वर्ल्ड वाईल्ड फंड. प्रश्न क्रमांक 34 टिंबटिंब ही पर्यावरणविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. ए. ग्रीनपीस. बी. हरियाली. सी. BNHS. डी. IIT. योग्य उत्तर आहे ए. ग्रीनपीस. प्रश्न क्रमांक 35 पश्चिम बंगालमधील टिंबटिंब अभयारण्य हे वाघांसाठी राखीव आहे. ए. गिर. बी. सुंदरबन अभयारण्य. सी. मोलाई अभयारण्य. डी. जिम कार्बेट अभयारण्य. योग्य उत्तर आहे बी. सुंदरबन अभयारण्य हे वाघांसाठी राखीव आहे. प्रश्न क्रमांक 36 पश्चिम घाटात टिंबटिंब या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ए. शेकरू खार. बी. एकशंगी गेंडा. सी. आशियाई सिंह. डी. रेड पांडा. योग्य उत्तर आहे सी. आशियाई सिंह. प्रश्न क्रमांक 37 जगातील एकूण प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती टिंबटिंब आहेत. ए. हस्तगत. बी. संकटग्रस्त. आणि सी. प्रदेशनिष्ठ. डी. दुर्मिळ. योग्य उत्तर आहे सी. प्रदेशनिष्ठ. प्रश्न क्रमांक 38 पश्चिम घाट या प्रदेशात समाविष्ट असलेले राज्य टिंबटिंब हे आहे. ए. मध्य प्रदेश. बी. ओरिसा. सी. तामिळनाडू. आणि डी. राजस्थान. योग्य उत्तर आहे सी. तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 39 कस्तुरी मृग टिंबटिंब प्रजाती आहे. अनिश्चित. बी. दुर्मिळ. सी. प्रदेशनिष्ठ. आणि डी. संकटग्रस्त. योग्य उत्तर आहे बी. दुर्मिळ. प्रश्न क्रमांक 40
भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे टिंब प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. ए 81, बी 82, सी 83, सी 87 आणि डी 85. योग्य उत्तर आहे डी 85. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी संकटग्रस्त आहे. ए लायन टेल्ड वानर, बी घोडा, सी बैल आणि डी हरिण. योग्य उत्तर आहे ए लायन टेल्ड वानर. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी दुर्मिळ प्रजाती आहेत. ए कोल्हा, बी रेड पांडा, सी हत्ती आणि डी माकड. योग्य उत्तर आहे बी रेड पांडा. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी संवेदनशील प्रजाती आहेत. ए गवा, बी बिबट्या, सी सिंह आणि डी पट्टेरी वाघ. योग्य उत्तर आहे डी पट्टेरी वाघ. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी अनिश्चित प्रजाती आहेत. ए नागतोडा, बी शेकरू खार आणि सी ससा आणि डी कासव. योग्य उत्तर आहे बी शेकरू खार. प्रश्न क्रमांक 45. पर्यावरण दिन टिंब रोजी साजरा केला जातो. ए 5 जून, बी 8 जून, सी 10 जून आणि डी 12 जून. योग्य उत्तर आहे ए 5 जून. प्रश्न क्रमांक 46. मानस अभयारण्य टिंब राज्यामध्ये आहे. ए मध्य प्रदेश, बी आसाम, सी तामिळनाडू, डी राजस्थान. योग्य उत्तर आहे बी आसाम. प्रश्न क्रमांक 47. वन संवर्धन कायदा टिंब साली करण्यात आला. ए 1998, बी 2000, सी 2011 आणि डी 1980. योग्य उत्तर आहे डी 1980. प्रश्न क्रमांक 48. पर्यावरण संरक्षण कायदा टिंब साली करण्यात आला. ए 1998, बी 2000 आणि सी 2011 आणि डी 1986. योग्य उत्तर आहे डी 1986. प्रश्न क्रमांक 49. ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम टिंब साली करण्यात आला. ए 1998, बी 2000, सी 2011 आणि डी 1980. योग्य उत्तर आहे 2011. प्रश्न क्रमांक 50. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2000 टिंब साली करण्यात आला. ए 1998, बी 2000, सी 2011, डी 1980. योग्य उत्तर आहे ए 1998.